मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर जे आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर हे संपूर्ण मराठा बांधव आनंद उत्सव साजरा करून पुन्हा आता आपल्या घराकडे निघताना पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात या आंदोलकांची मोठी गर्दी झालेली आहे। प्रत्येक जण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतोय, घोषणा देतोय, जिंकलो आणि निघालो अशा घोषणा देऊन हे सगळे आंदोलक आता पुन्हा त्यांच्या घराकडे निघताना पाहायला मिळत आहे। संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात या आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। खरं तर 1 तासाभराचा जो अवधी आहे तो त्या ठिकाणी दिला होता। GR काढल्यानंतरच मुंबई सोडू असा पवित्र या आंदोलकांनी घेतलेला होता आणि अखेर राज्य सरकारनं तो GR त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या हातात दिला आणि उपोषण सोडल्यानंतर सगळे आंदोलक आता पुन्हा आपल्या घराकडे निघताना पाहायला मिळत आहे। या रेल्वे स्थानक परिसरामध्ये अगदी पोलिसांचे पाया पडून हस्तांदोलन करत त्यांचे आभार मानून हा प्रत्येक आंदोलक संयमानं आता आपल्या घराकडे जातोय, मोठ्या आनंदाने आपल्या घराकडे जातोय। आरक्षणाची जी लढाई आहे ती लढाई जिंकल्याचं आनंद या प्रत्येक आंदोलकाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। त्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष करत, जय जयकार करत हा प्रत्येक आंदोलक आता आपल्या घराकडे निघतोय। आपण जर बघितलं तर रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आंदोलकांची ही गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून जे उपोषण आरक्षणासाठी केलं ते उपोषण सोडल्यानंतर आज प्रत्येक मराठा बांधव मोठ्या आनंदानं आता पुन्हा आपल्या घराकडे जाताना पाहायला मिळत आहे आणि एकूणच ही लढाई जिंकल्याचा आनंद या प्रत्येक आंदोलकाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यभरातून आलेले हे मराठा बांधव मुंबईमध्ये गेल्या 5 दिवसांपासून होते, त्यामुळे आता हे आंदोलनाची लढाई जिंकल्याचं आनंद घेऊन हा प्रत्येक आंदोलक आपल्या माथी या विजयाचं गुलाल घेऊन आपल्या घराकडे निघाल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।